मी आजचे कार्यक्रमचे आयोजक त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आपण मला आमंत्रित केले, मानसन्मान दिले. जसा की या ठिकाणी मला वाटते की एक वक्ता संपादक साहेब सांगितले पण होते की विकासमध्ये तरुण भारत संवादचा मोठा वाटा आहे. 8वा वर्धापन दिवस आहे आपला. कुठल्याही विषय असो, एअरपोर्ट सोलापूर एअरपोर्टचा विषय असो किंवा IT पार्कचा विषय असो किंवा पंढरपूरमध्ये आषाढी वारीचा विषय असो, वेगवेगळे हायवे, एक्सप्रेसवे, रेल्वे असतील किंवा आता जे महापूर ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यामध्ये आला होता सोलापूरमध्ये, आणि विशेषतः एअरपोर्ट आणि IT पार्क, त्यामध्ये मला असं वाटते की तरुण भारत संवादचा खूप मोठा रोल आहे त्यामध्ये. कारण ती खूप सस्टेन फोकस त्यांनी त्यावर ठेवली होती. आणि जोपर्यंत बातमीपत्रामध्ये, प्रेसमध्ये, मीडियामध्ये कुठल्याही एक विषयाला पकडून नाही आपण चालणार की याबद्दल काय झालं, कुठपर्यंत तो विषय आला, एअरपोर्टमध्ये आता किती वेळ लागणार, काय काय ऑब्स्टॅकल्स आहे, IT पार्कमध्ये किती वेळ लागणार, कुठपर्यंत तो आला आहे, तोपर्यंत प्रशासन आणि शासनाला पण एवढा वेळ त्यामध्ये तो कामामध्ये येणार नाही. आणि या ठिकाणी मला सांगायला अतिशय आनंद आहे की तरुण भारत संवादनी एअरपोर्ट, IT पार्क, महापूर, प्रत्येक मोठे जे महत्त्वपूर्ण विषय आमचे सोलापूर जिल्ह्यासाठी त्यावर खूप चांगल्या पद्धतीने भर दिला आहे, पॉझिटिव्ह भूमिका घेतली आहे. कारण फक्त प्रश्न त्यावर खडे करणे तिथपर्यंत आमची जबाबदारी नसते. त्यामध्ये ॲक्च्युली काय अडचणी आहे, काय प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे, शासनकडून काय मदत पाहिजे प्रशासनाला, हे सगळ्या गोष्टी असतात. आणि या सगळ्या गोष्टीचा उजागर तरुण भारत संवादी खूप चांगल्या पद्धतीने केले आहेत. आता इथे संपादक साहेब आहेत, सर्व लोक आहेत, सर्व मंडळी आहेत. ते आमचे जे कलेक्टर बीटचे पत्रकार आहेत संतोषजी, प्रत्येक सोमवारी माझी एक सवयी आहे की प्रत्येक सोमवारी 3-4 वाजता आपण सर्व पत्रकारांना बोलवतो. सर्व जे बीट रिपोर्टर आहेत त्यांना आपण बोलवतो आणि खूप मनमोकळापणे आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करतो. आणि ते विचारतात की एअरपोर्टचा काय झाला, IT पार्कचा काय झाला, सर आता LPG सिलेंडरचा एक विषय आलेला आहे, त्याबद्दल काय झाला, कधीपर्यंत विषय संपेल. आणि मला इथे सांगायला आनंद होतो की जेव्हा आपण बोरामणी एअरपोर्ट किंवा IT पार्क किंवा बोरामणी एअरपोर्टच्या आपण चर्चा करत असतो तर संतोषजीच्या चेहऱ्यावर खूप डिसअपॉइंटेड आणि खूप दुःखी असतात की साहेब कधीपर्यंत होणार, आतापर्यंत का नाही झाला. आणि त्यांच्या तोंड बघून मला असं वाटतं की त्यांच्यासाठीच हे केलं पाहिजे, सोलापूरसाठी नंतर त्यांचं दुःख थोडा कमी करण्यासाठी हे केलं पाहिजे. आणि मला खऱ्या अर्थाने असंच तळमळ पत्रकारांच्या मनात पण राहिली पाहिजे विकासला घेऊन. जसं मी सांगितलं की तरुण भारत संवाद अतिशय चांगली आणि सखोल पत्रकारितासाठी ओळखले जाते. मला विश्वास आहे आणि मी उम्मीद व्यक्त करतो की पुढे पण असंच हे कंटिन्यू राहणार. मला इथे 2 वर्ष 9 महिने झालेले आहेत आणि आमच्या कलेक्टरच्या, SPच्या सगळ्यांचे ट्रान्सफरेबल जॉब असतात. आज नाही तर उद्या माझी बदली होणारच आहे. पण माझी विनंती आहे की जे आता जे राहिलेले प्रश्न आहेत, IT पार्क आता जमीन मंजूर झालेली आहे पण आता ते IT पार्क सुरू नाही झालेलं आहे. जोपर्यंत तो सुरू होणार नाही त्यामध्ये IT कंपनीज येणार नाही. तसेच बोरामणीचा विषय आपण पुढे त्याला हे थोडं प्रगती आणलो आहे त्यामध्ये, पण तरीसुद्धा आता बोरामणी एअरपोर्ट पण आता शिल्लक आहे. तसेच सोलापूर एअरपोर्टमध्ये नाईट लँडिंग शिल्लक आहे. ग्रामीण भागात वेगवेगळे प्रश्न आहेत, शेतीचे प्रश्न आहेत, ॲनिमल हजबंडरीचे प्रश्न आहेत. उजनी डॅम टुरिझम आम्ही सुरू करण्याचा प्रयत्न केला होता पण तो पण थोडा रखडला आहे, त्याच्यात तो पण एक प्रश्न आहे. बरेच प्रश्न आहेत, आताही त्यामध्ये वेग आणणे, त्यामध्ये प्रगती आणण्याची आवश्यकता आहे. मला विश्वास आहे की तरुण भारत संवाद नेहमीच सोलापूर जिल्ह्यासाठी जे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत, जे आता शिल्लक आहे, जे प्रोजेक्ट आणि प्रकल्प शिल्लक आहे, त्यावर तुम्ही सस्टेन फोकस ठेवाल, सस्टेन फोकस त्यावर द्या. आणि जर तुम्ही त्या केला तर नक्कीच जे शासन प्रशासन आहे त्यावर ते प्रश्नांवर त्यांना पण भर द्यावे लागेल, त्यावर प्रगती दाखवावी लागेल आणि आमचे सोलापूर जिल्ह्याचे नक्की विकास होईल. पुन्हा एक वेळी या ठिकाणी उपस्थित सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. तरुण भारत संवादचे सर्व अधिकारी पदाधिकाऱ्यांना मी धन्यवाद देतो. तुम्ही मला आमंत्रित केला.
मान सन्मान दिला, त्यासाठी पुन्हा एकवेळी खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.